चिकन करी बनवणार आहोत आपण। अर्धा किलो मी चिकन घेतले आहे। इथं एक नारळाचा तुकडा अर्धा म्हटलं तरी चालेल, छोटी वाटी हे अशा पद्धतीने काप करून घेतले आहे। हे भाजून घेण्यासाठी एक मोठा कांदा असा उभा चिरून घेतलाय, तळून हे वाटण करणार आहोत। 1.5 चमचा कांदा लसूण मसाला घेतलाय। 1 चमचा मोठा अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे। इकडं अशा पद्धतीने कांदा कापून घेतलेला आहे। 3 टोमॅटो कापून घेतलेत मीडियम साईजचे आणि कोथिंबीर चिरून घेतली आहे। तेल घेतलेलं आहे आपल्याला आणि मीठ घेतलंय चवीपुरतं। अर्धा चमचा हळद घेतलाय आणि अर्धा चमचा गरम मसाला घेतलाय, शाजिरे लवंग दालचिनी विलायचीचा आणि तेजपत्ता, थोडे शाजिरे, 1 दालचिनीचा तुकडा, 2 लवंग। आता आपण प्रोसेस पाहणार आहोत। चिकन ठेवलंय गॅसवरती एका कढईमध्ये आणि आपण मीठ टाकून घेणार आहोत चवीप्रमाणे। हळद पण टाकून घेणार आहोत। शाजिरे लवंग दालचिनीची पावडर टाकून घेणार आहोत। कांदा टाकून घेणार आहोत। त्याबरोबरच टोमॅटो पण, सर्व टोमॅटो टाकून घेणार आहोत। कोथिंबीर अर्धी टाकून घेतलेली आहे, चिरून जी घेतलेली कोथिंबीर अर्धी टाकलेली आहे। टोमॅटो, कांदा, कोथिंबीर हे सगळे, हळद, मीठ हे संपूर्ण चिकनला गॅस पेटवलेला आहे फास्ट गॅसवरती। चिकनला पाणी सुटतं, टोमॅटो आणि हे सर्व एकत्र करून हलवत राहायचं आहे आणि टोमॅटो पूर्ण मॅश होतात, चिकन बरोबर शिजले जातात। चिकनचं पाणी आटेपर्यंत आणि आपण असं व्यवस्थित हलवत राहायचंय। टोमॅटो, कांदा, कोथिंबीर यामध्ये मिठामध्ये वगैरे व्यवस्थित चिकन व्यवस्थित फ्राय होत राहतं। मी तेल टाकले नाही, तुम्हाला जर टाकायचं असेल तर टाकू शकता थोडंसं, पण मी नाही टाकलं। आपल्याला शिजण्याकरिता पाणी घालायचे थोडेसे आहे। असंच 5-10 मिनिटं परतून घेणार आहोत। आता पाणी सुटलेलं आहे टमाट्याचं पण आणि चिकनला पण। अशा पद्धतीने टमाट्याच्या पाण्यामध्येच टमाटे पण विरघळले जातील छानपैकी, चिकन पण पाणी सोडून छानपैकी शिजेल। हे 5 ते 10 मिनिटं ही प्रोसेस होते। आता चिकन मधले सर्व टमाटे आणि व्यवस्थितरित्या मॅश झाले, त्याच्यामध्ये चिकन पण पूर्ण परतून झालंय। आता पाणी आटलंय। आपण ह्याला शिजण्यासाठी म्हणून थोडंसं गरम पाणी घालत आहे मी। गरम पाणी घातला तर लवकर होण्यासाठी म्हणून प्रोसेस। मी 1 ग्लास पाणी घातलंय, तुम्ही 1.5 ग्लास घालू शकता। तुम्हाला बाळाला सूप काढायचंय तर हे सूप लेकरांना उत्तम आहे। आपण हे 10 मिनिटे शिजवून घेणार आहोत। पुढची प्रोसेस बघूया। पातेलं तापलेलं आहे आणि आपण तेल टाकून घेणार आहोत। मी मोठा एक पळी एवढं तेल टाकून घेतलं आहे। त्याच्यामधूनच आपण कांदे भाजून बाजूला काढणार आहोत। कांदा लाल झालेला आहे आपला। आता आपण हे काढून घेणार आहोत।
कांदा भाजून घेतला आपण आता खोबरंही भाजून घेणार आहोत लालसर रंगावर. खोबरं आपलं भाजून झालेलं आहे. आपण तळून झालं एकदम लालसर छान. त्याला आपण काढून घेणार आहोत. आपण कांदा आणि खोबरे भाजलेलं तेल होतं त्या तेलामध्येच आपण तेजपत्ता, शाजिरे आणि लवंग आणि एक दालचिनीचा तुकडा टाकलाय. आपण आता जे मसाले आहेत ना, आपण हे कांदा लसूण मसाला घराचा गॅस बारीक करायचा आहे. मसाला जळता कामा नये. त्यानंतर आपण वाटून घेतलेले मसाले घालायचे आहेत. कांदा लालसर केलेला आणि खोबरं हे आपण टाकून घेणार आहोत. गॅस बारीक करायचा आहे आणि व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे. अद्रक कोथिंबीरची पेस्ट होती 1 चमचा, ती पण टाकून घेतली आपण. त्यानंतर आपण गरम पाणी आहे थोडंसं टाकून घेणार आहोत. थोडंसं गरम पाणी टाकणार आहे आणखीन. आता आपलं मटण 10 मिनिटे ठेवलं होतं ते शिजले का पाहणार आहोत. ते शिजलेलं आहे चिकन आणि टमाटे वगैरे ह्याच्यामध्ये सुंदर झालेलं आहे शिजून. आपण टाकून घेणार आहोत. मी गरम पाण्याचा वापर करत आहे. ते चिकनचं भांड होतं कढई, ते धुवून आतमध्ये टाकत आहे. त्यानंतर ग्रेव्ही तुम्हाला कितपत घट्ट हवी आहे, मीडियम हवी आहे, ते तुम्ही तुमच्यावरती आहे. मी आणखीन भांड आपलं धुवून पाणी टाकणार आहे. थोडंसं रेडी झाली आहे. मीठ चाकून बघा. मला थोडंसं कमी वाटतं म्हणून मी टाकून घेते. पण तुम्हाला जसं आवडतं हातावर चाकून बघून मग मीठ टाकून घ्यावे. हे 5 मिनिटे बारीक गॅसवर 5 मिनिटे शिजवून घेऊयात. आता आपली करी चांगली तयार झाली आहे. आपण सर्व करून घेऊया. चिकन करी सर्व करून घेतलेली आहे. मस्त खा, स्वस्त राहा, आनंदित राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.